जळगाव शहर महापालिका जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2013 वार्ड क्रमांक 1 मधील त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 दांडेकर संगीता प्रल्हाद ह्या आपल्या महिला आपल्या ह्या वार्डामध्ये निवडणुकीसाठी रणात उभा आहे आणि त्यांचा पक्ष आहे खानदेश विकास आघाडी. मला सांगायचं असं की गेल्या अनेक वर्षापासून संगीताताई ह्या वार्डामध्ये यांचं काम चालत असताना यांचा वारसा आहे नथू एकनाथ दांडेकर यांचा हा वारसा घेऊन या वार्डामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विकासाच्या दृष्टिकोनातून ते काम करत आहे आणि त्यांना असं आणि माझी ते सभापती आहे म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारतो. ते समाचार या चॅनेलकडनं आम्ही सगळी टीम इथे आलेली आहेत. तर मला असं विचारायचं की तुम्हाला अजून काय आवश्यकता आहे की तुम्ही परत निवडणुकीसाठी उभे राहिले, तुम्हाला काय वाटतं अजून? काय करायचं आहे, काम करायचे वार्डाचे आणि याच्या पहिले पण केले होते मी. आमदारांनी मिळून दादांचा रोड तयार केला, मंजूर झाला आहे, पण आचारसंहितेमुळे तो काही केला गेला नाही. आता करून टाकू. हा लाईट लावले, 25 पोल उभारले आम्ही. गटरींचे काम हरिओम नगर दत्तात्रय नगर रोड गटरी सगळे व्यवस्थित केले आम्ही, अजून सुद्धा करणार आहे निवडून आल्यानंतर. छोटे मोठे जर कामं झाले पण मोठे मोठे कामं त्यांच्या सांगण्यात आलं की त्यांनी मोठे मोठे ते स्ट्रीट लाईट जे आता आपल्या समोर दिसत आहे, जर तुम्ही राधाकृष्ण नगरच्या परिसरात जर बघितलं तर ते मोठे मोठे जे लाईट आहेत तेही त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून त्यांनी केले. रोडांचे गटारींच्या समस्या त्यांनी सोडण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. अजून मला असं वाटायचं की ताई या वार्डामध्ये उभे असताना म्हणजे निवडणुकीमध्ये उभे असताना अजून त्यांच्या काही कल्पना वाटतं का तुम्हाला की काही करायचं अजून परत वाटतं का काही? हो, वार्डासाठी सगळं करणार आहे मी, भरपूर कामं करणार आहे. ताई आता जर निवडून आलात आणि नगरपालिकेवर जेव्हा आपण बसणार विराजमान होणार तर जळगाव शहर ज्याला आम्ही जळगाव थीम म्हणून या नावाने ते आम्ही सुरू केलेलं आहे, तर जळगाव शहरासाठी तुम्ही वार्डासाठी विकास करण्यासाठी तुम्ही अग्रेसर आहात हे तुमच्या वचननामामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु जळगाव शहराच्या विकासासंदर्भात तुम्ही जळगाव शहरासाठी तुम्हाला काय वाटतं की जळगावमध्ये असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, काही वाटतं तुम्हाला? हो, जळगाव सुंदर झालं पाहिजे, छान झालं पाहिजे आपलं जळगाव. मेघराजची दृष्टिकोन आता मेघराजची दृष्टी आपल्या समोर दिसते. पाण्याची बरसात चांगली व्यवस्थित होत आहे शहरामध्ये आणि ताईंचं असं म्हणणं की सुंदर शहर आणि हिरवेगार शहर हे ताईंच्या सांगण्यामुळे येत आहे. ह्या त्यांच्या निवासस्थानी काही त्यांचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ताही उभे आहे. मी त्यांना एक प्रश्न विचारतो की ताईंना निवडण्यामागे त्यांना आनंद होतोय, त्यांना काय वाटतं त्यांचे? मी एखाद्या यांना युवकांना विचारतो आपल्याला काय वाटतं की ताई आपल्या वार्डात अजून काय 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 करणार? ताई निवडून आल्यानंतर आपले जे वार्डाचे रस्ते साफसफाई त्याच्यानंतर म्हणजे बाकीचे उमेदवार कसं करता किंवा निवडून आल्यानंतर ते कोणाच्या घरी जात नाही काही नाही, लोकांना त्यांच्या घरी प्रपोजल आणलं त्यांनी काही आम्हाला हे काम करायचंय बुवा ते करून द्या हे करून द्या, तर लोक फक्त हो हो म्हणता आणि करत नाही. आणि ताईंचं तसं नाही, ताई प्रत्येक ठिकाणी जातात, कामं वगैरे करतात. पाणी त्यानंतर ताईंचे स्वतःचे टँकर आहेत पाण्याचे. आता मागे दुष्काळ होता पाण्याचा, तर ते दुष्काळामध्ये घरोघरी गल्लोगल्ली त्यांनी पाण्याची व्यवस्था केली. युवकांची ही प्रतिक्रिया ऐकून असं वाटतं की शहरामध्ये वार्डामध्ये काम करत असताना ज्या युवकांच्या तोंडात आता निघाला की पाणी, तर पाण्याच्या संदर्भातली जी आता मधला जो समस्या होती जेव्हा दुष्काळग्रस्त या शहरामध्ये जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा सातत्याने संगीताताई यांच्या वार्डातनं पाण्याच्या टँकर्स हे त्यांच्या त्या युवकांनी आता सांगितलेले. मला एक महिलांना अजून विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं अजून की ताईंच्या संदर्भात अजून काय वाटतं की ताई अजून काही ताईंबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का परत? ते तर करतात ते आणि पुढे अजून अपेक्षा आहे का याच्यापेक्षा जास्त करावं. त्यांचं काही कोणाकडे काही अडथळे आले किंवा अर्धे रात्री तयार राहतात करायला, त्यांच्याबद्दल तर काही नाही. आम्ही तर म्हणतो दरवेळेस जर निवडून आले तर हे संगीताबाई दांडेकरच निवडून यावे. आताच त्यांनी प्रतिक्रिया दिली की इथे ज्या संगीताताई गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये त्या सभापती होतात आणि त्यांच्या कामाची त्यांची पावती त्यांच्या कार्यकर्त्या महिला कार्यकर्त्या आणि युवक कार्यकर्त्यांमधून दिसून येते. मला असं वाटतं की तुमची वाटचाल आता घोडदौड पुढे चाललेली आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या चॅनलकडनं आणि त्याचबरोबर ते समाचार या चॅनलकडनं कमलेश देवरे, रमेश साठे आणि प्रजापती त्यानंतर जोशी हे आम्ही सगळी टीम आपल्याजवळ धन्यवाद देतो. धन्यवाद.